चल तर मित्रांनो, आज खूप जोरदार पाऊस झाला आहे आणि ह्या जोरदार पावसामुळे ना आपल्याला जे उतरणीचे मासे असतात, ज्यामध्ये विशेषतः मोरे मासे आणि खापरी मासे असतात, तर ते खूप मोठ्या प्रमाणावर आज आपल्याला मिळणार आहेत. तर आपण लुगड्याचा वापर करून हे जे मासे आहेत ते पकडणार आहोत. त्यासाठी आमच्या संपूर्ण वाडीतील माणसं देखील आलेली आहेत. तर चला तर लुगड्याच्या सहाय्याने केली जाणारी ही मासेमारी पाहूयात. आपल्या अगोदर एक लुगडं मांडलेलं आहे, परंतु आता पाऊस झाल्यामुळे ना ते पाणी त्याच्या अगदी वरून चाललेलं आहे. अजून देखील पूर वाढू शकतो आणि मासे देखील पडत आहेत. पुढे पण काही माणसं आहेत. पडतात का सुनील दादा? तर सुनील दादा होते. सुनील दादांनी आत्ताच इथे लुगडं मांडलेलं आहे. पाहू शकता कशा प्रकारे लुगडं मांडतात ते. आणि मासे पडायला सुरुवात होते आता. इकडे जर पाहिलं तर अजून काही माणसं आहेत ती खालच्या साईडला, त्यांनी देखील लुगडी मांडली होती आणि पूर्ण गर्दी झालेली आहे या साईडला. जर पाहिलं तर वरपर्यंत जेवढी विरणी दिसतात तेवढी माणसं मासे पकडण्यासाठी आलेले आहेत. पाहू शकता इकडे लागलेत पाडायला. तर मित्रांनो, पाहिलं आता आपण की आपण या साईडला 2 लुगडी मांडली होती आणि आता आपल्यासमोर सुनील दादा आहे आणि सुनील दादाने देखील समोर एक लुगडं मांडलं आहे. ते सुनील दादाचं जे लुगडं आहे त्याच्यामध्ये किती मासे पडले ते पाहण्यासाठी आता चालू आहे. या ज्या सांडी ते खूप जवळ तसे जर पाहिले तर, आणि हे उतरणीचे मासे म्हणजे खरं तर दिवसभर संपूर्ण असं ऊन पडतं आणि ऊन पडल्यानंतर आहे ना 4 ते 5 वाजता जोराचा पाऊस झाल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावर मासे पडायला सुरुवात होते. उतरणीचे मासे म्हणून ओळखले जातात. खरं तर याच्यामध्ये जे मुरे मासे, छोटे छोटे मुरे मासे असतात, मुरे मासे आणि अजून खापरी अशा वेगवेगळ्या माशांचा समावेश याच्यामध्ये असतो. तर सुनील दादांनी इकडे लुगडं मांडलं पाहू शकता.
खरं तर पूर्वी भोवतळाचा वापर केला जात होता, परंतु आता लुगड्यांचा वापर केला जातो मासे काढण्यासाठी, मासे पकडण्यासाठी. खरं तर मित्रांनो, हिराताईंनी 2 साईडला लुगडी मांडलेली आहेत. एक हे लुगडे पाहू शकता, खूप सारे मगाचपासून कंटिन्यू मासे पडत आहेत उतरणीचे. आणि हिराताई आता तिकडे दुसरा जो लुगडा होता त्या दुसऱ्या लुगड्या गेली होती मासे काढण्यासाठी. आणि तोपर्यंत पाहू शकतो इकडे खूप सारे म्हणजे खूप सारे मासे पडलेत आणि ते आता वरती जात आहेत. ते काढून घेण्याचं काम आता आम्ही करणार आहोत. अरे भरपूर पडलेत बघ ना परत. नशीब लागत आहे बाई, नशीब. व्हिडिओ झाले बरं का. थांब हे घाल. अरे बापरे, नाही हात बीत घे वाटलंच तरी. दगड आहे त्याच्यामध्ये. दगडू काढ. अरे बापरे, गावाला वाटायला लागलं शक्यते. तर मित्रांनो, खूप सारे मासे भेटलेत आपल्याला. खरं तर ते लुगडं फाटलंय त्याच्यामुळे आपण लुगडं सगळं पूर्ण पिशवीमध्ये टाकले आणि अजून देखील खूप मासे पडतायत. तर इकडे जर पाहिलं ना, आत्ताच काढून झालेत आणि त्याच्यानंतर परत पुन्हा एकदा एवढे मासे पडलेत. इकडे देखील आहेत आणि बाकी जी आपली मंडळी ती सुद्धा आता घरी चालली मासे घेऊन वगैरे. तर मित्रांनो, तुम्ही आजच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये पाहिलं की जे उतरणीचे मासे असतात ज्याच्यामध्ये खापरे आणि मुरे मासे असतात छोटे छोटे, ते कशा प्रकारे पकडले जातात हे संपूर्ण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. तर मित्रांनो, असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये.